बातमी राज ठाकरे यांच्या वक्तव्याची ठाणे रायगड जिल्ह्यातल्या जमिनी बळकावण्याचं षडयंत्र सुरू असून भूमिपुत्रांना त्यांच्या जमिनीतच उपरे ठरवण्याचा कट आखल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केलाय। अलिबागमधील जमीन परिषदेआधी राज ठाकरेंनी पत्रकार परिषदेमध्ये त्यांची भूमिका मांडली आहे। मुंबई भूमिपुत्रांच्या हातून गेलीच आहे, आता ठाणे आणि रायगडमध्येही हे सुरू असल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केलाय। परप्रांतीय जमिनी हळूहळू ताब्यात घेत असून त्या जमिनी वाचवण्याचं मोठं आव्हान मराठी माणसासमोर असल्याचं सुद्धा राज ठाकरेंनी म्हटलंय। मी जे गेले अनेक वर्ष या महाराष्ट्रामधल्या पुणे शहर असेल, नाशिक असेल, ठाणा असेल, मुंबई तर झालीच, म्हणजे मुंबईची तर वाट लागलीच, पण मला तुम्हाला सतत एक गोष्ट सांगायची आहे की तुमच्या पायाखालची जमीन निघून चालली आहे याचा आपल्याला आपल्या मराठी माणसाला अंदाज आहे का? पनवेलला जा, काय पनवेलची हालत झाली बघा एकदा। कोण येते, कोण जाते, कोण राहते, कोण इमारतीमध्ये काय आहे, भाषा बदलली। उद्या आपल्या अलिबागची सगळ्या आजूबाजूच्या सगळ्या प्रदेशाची भाषा बदलायला लागणार, मराठी राहणार नाही, तुम्ही हळूहळू हिंदी बोलायला लागणार। मी ह्या ज्या धोक्याच्या सूचना देतोय हे सगळं मुंबईत झालंय, हे पुण्यात होतंय, ठाण्यात होतंय, आता रायगड जिल्ह्यामध्ये अजून एक धोका म्हणजे तुमचं केरळ, माथेरानच्या पायथ्याशी जा, तिथे इमारती उभ्या राहत आहेत, कोण फ्लॅट घेतात जरा बघा, मराठी लोक आहेत का बघा त्याच्यात। आज सगळा कर्ज, खालापूर आणि हा सगळा पट्टा गेला, जातोय हातात। माझ्या इथे आलेल्या माझ्या महाराष्ट्र सैनिकांना, तरुणांना माझी विनंती आहे, तुम्ही अलर्ट असलं पाहिजे, सतर्क असलं पाहिजे की काय माझ्या आजूबाजूला घडतं। आज ज्या ज्या गावामध्ये, ज्या ज्या तालुक्यामध्ये तुम्ही आहात, तिकडचे जे तरुण आहेत त्या तरुणांबरोबर तुम्ही बोललं पाहिजे, तिकडचे जमिनीचे व्यवहार करणारी जी माणसं आहेत त्यांच्यावर तुम्ही बोललं पाहिजे। इथे जर उद्योग निर्माण होणार असतील तर ते तुमचे पाहिजे, दुसरे येणार उद्योग थाटणार आणि तिकडे नोकऱ्या कसल्या करताय, ते जसे शांतपणे पोखरत आहे, मला असं वाटतं तितक्याच शांतपणे आपण ह्या गोष्टी वाचवल्या पाहिजे। आज दुर्लक्ष कराल, कालांतराने विश्वास ठेवाल माझ्यावरती, आणि तेव्हा आठवेल तुम्हाला एक राज ठाकरे आला होता आपल्याकडे, तो आपल्याला सांगून गेला होता, बोलून गेला होता, पण आपण लक्ष दिलं नाही, आपण घरकांना घाट करायलो, आपल्या हातात सगळं निघून गेलं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।